श्रीराम जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 1 डिसेंबर. आजचे बोधवचन. जगात भगवंता वाचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी, ज्ञानी आणि परमार्थी समजावा. श्रीराम. मनाच्या श्लोकात श्री समर्थ सांगतात की मनी लोचनी श्री हरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन निराहे. म्हणजे मनाने जो भगवंताचे निर्गुण रूप पाहतो आणि डोळ्यांनी भगवंताचे सगुण रूप पाहतो तो ज्ञानवान भक्त बनून जगात वावरतो. एक भगवंतच सत्य आहे, सगुण निर्गुण सर्व भगवंतच आहे अशी त्याची निष्ठा असते. तोच खरा सर्वोत्तमाचा दास होय. मानवाचे दास्य गुलाम बनवते तर रामाचे दास्य स्वामी बनवते असा समर्थांचा अनुभव आहे. पण सामान्य जनांना असा सर्वव्यापी भगवंत जो त्यांच्या अंतरातही वास करतो सापडत नाही. कारण जुने ठेवणे मीपणे आकळेना असे समर्थ सांगतात. आपलेच धन आपल्याला देहाहंकारामुळे सापडत नाही आणि दारिद्र्यात जीवन व्यतीत करावे लागते. आपल्या अंतरात भगवंत आहे असा ज्याचा भाव तो खरा भाग्यवान. म्हणून देहबुद्धी गेल्याशिवाय हे जुने ठेवणे म्हणजे अनादी अनंत सनातन भगवंत आकलन होणार नाही. भग म्हणजे समग्र ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, वैराग्य आणि ज्ञान यांचा गुणसमुदाय. तो ज्याच्यापाशी आहे तो भगवान होय. असा ऐश्वर्यसंपन्न भगवान ज्याच्या अंतरात तो खरा भाग्यवान. पण अहंता गुणे जुने ठेवणे आकळेना अर्थात देहबुद्धी आपल्याला भाग्यहीन करते. हा अहंभाव नष्ट करणे हीच खरी साधना. साधना अनेक प्रकारांची असली तरी देहभाव निराश करण्याचे साध्य हे एकच असते. प्रकृती धर्मानुसार, कालमानानुसार, परिस्थितीनुसार साधने भिन्न असतील पण साध्य एकच असते. कुणी योगमार्गाने, कुणी ज्ञानमार्गाने, कुणी कर्ममार्गाने, कुणी प्रपंचात राहून नवविधा भक्ती मार्गाने जाऊन साधन करतील. मार्ग भिन्न असले तरी ते सर्व एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. त्या मुक्कामी गेल्यावर सगळ्यांना अनुभव एकच येतो की एका भगवंता वाचून सत्य वस्तू नाही आणि अशी ज्याची निष्ठा होते तोच खरा योगी, ज्ञानी व परमार्थी समजावा. जोपर्यंत माणसाचा अहंकार जात नाही तोपर्यंत आत्मज्ञान आत्मसात होत नाही. समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्ती कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. म्हणजे सुग्रास भोजनात चुकून माशी पोटात गेली तर खाल्लेले अन्न पोटात उरत नाही. लहानशी माशी पोटभर अन्न ओकायला लावते. त्याप्रमाणे भगवंताचे ज्ञान हे सुग्रास अन्न आहे. पण त्या ज्ञानाची जाणीव
म्हणजे अभिमान ही माशी समजावी. अभिमान हा माशीप्रमाणे घातक आहे. आत्मज्ञानरूपी सुग्रास अन्न त्यामुळे निरुपयोगी ठरते. म्हणून साधन करतानाही मीपणाने करू नये आणि आत्मज्ञान प्राप्तीनंतरही मीपणा ठेवू नये. हे ज्याला कळलं त्यालाच खरं कळलं. थोडक्यात साधक असो की सिद्ध असो, ज्याचा अहंकार गेला त्यालाच पटते की जगात भगवंता वाचून सत्य वस्तू नाही. ही ज्याची निष्ठा तोच खरा योगी, ज्ञानी आणि परमार्थी समजावा. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.